तर नमस्कार मित्रांनो, आज सुंदर प्रकारे मैदान चालू असणारे घाणन मैदान पार पडत असणारे काही टॉपचे नंदी मित्रांनो गटपात झाले। ते टॉपचे नंदी मित्रांनो मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि घाणनकरांचा दुर्गा हा मित्रांनो हे दोन्ही बैलांना चांगलं गाडीला स्पीड लागलं आहे, जॅम गॅस लागलेला आहे मित्रांनो गाडीला। गट क्रमांक 3 मध्ये ही गाडी गटपात झालेली आहे मित्रांनो। आणि दुसरी घोटचा सर्जा हो मित्रांनो, ज्या बैलाची घोटचा रॉकेट म्हणून अशी चर्चा आहे, असा घोटचा सर्जा मित्रांनो। आणि त्याच्यासोबत नानांचा राजा हो मित्रांनो, नानांचा राजा पण मित्रांनो गटपात झालेला आहे। सुंदर असं स्पीड ह्याही मित्रांनो, सुंदर असं स्पीड ह्याही गाडीला लागलं आहे मित्रांनो। अजून बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि बावऱ्या हो मित्रांनो, खूप दिवसानंतर बब्या मैदानावरती आला, गाडीला सुंदर स्पीड लागलं आहे। बावऱ्याची बुलढाणा एक्सप्रेस बब्याची गाडी गटपात झालेली आहे मित्रांनो। आणि घरचा साज ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला आणि अजून गाजवायची धमक ठेवतो असा सप्त हिंद केसरी भारत आणि रायना हो मित्रांनो, आज घरचा साज गटपात झालेला आहे, रायना आणि भारत। आणि मित्रांनो, पंढरीशेठ फडके यांची दावण 10-10 पक्षा 10-10 आणि तुफान 10-10 ही पण मित्रांनो गाडी गटपात झालेली आहे। आणि स्पायडर मित्रांनो, कोरेगाव हिंद केसरी स्पायडर सुद्धा मित्रांनो गटपात झालेला आहे। हे मित्रांनो सगळे टॉपचे नंदी घाणन मैदानामध्ये गटपात झालेले आहेत। आणि आता एक एनकुळ मैदानमध्ये गटपात झालेले बैल पहा मित्रांनो, चिक्या आणि शॉटगन मेहरबान हो मित्रांनो। ह्या जोडीला पण तिकडं त्या मैदानामध्ये खूप स्पीड लागलेला आहे, चिक्या आणि शॉटगन मेहरबान। आणि आपशिंगेचा चित्र्या आणि संभाजीनगरचा बब्या हो मित्रांनो, ही चांगली गाडी पळाली आहे, गुलालात राहील असं वाटतंय। आणि मित्रांनो, बादल वाटेगावचा बादल आणि पाखऱ्या हो मित्रांनो, पाखऱ्या शेवाळ्या बेंचन वाटेगावचा बादलसुद्धा चांगली गाडीला स्पीड लागले मित्रांनो, ही गाडी गटपात झालेली आहे। आणि साई 11-11 पण सुद्धा मित्रांनो गटपात झालेला आहे मित्रांनो, साई 11-11 सुद्धा गटपात झालेला आहे। आणि मुरुमचा सुंदर काही मागच्या मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी मुरुमचा सुंदर आणि लेंगरेंचा डायमंडसुद्धा मित्रांनो गटपात झालेला आहे हो मित्रांनो। आणि पेडगाव हिंदी केसरी, पुसेगाव हिंदी केसरी, हरण्या 722 आणि शंभू हो मित्रांनो, ही गाडी सुंदर पळाली आहे, गाडीला फुल स्पीड लागलेला आहे, गाडी गुलालात राहील असं वाटतंय। आणि त्याच्या पुढचा मित्रांनो रायफल आणि भारत हो मित्रांनो, ही टॉपची गाडी गटपात झालेला आहे। अशा सुंदर असं मैदान दोन्हीकडे पार पडत आहे मित्रांनो। बघू आता फायनलचे गुलालचे मानकरी कोण होते, ते कोणाच्या सेमीमध्ये लागते, सगळे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे थोड्याच वेळात सेमी चिठ्ठ्या निघल्या की। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो, धन्यवाद। असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो, धन्यवाद।